मागच्या आठवड्यातील घटना आहे। बस फलाटावर येऊन थांबली आणि मी गाडीत जाऊन बसलो। त्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी एक जोडपं गाडीत चढलं। अंदाजे 35 ते 37 वय असणारी ती महिला चालत पुढे आल्याने खिडकीत बसली। मात्र पाठीमागून आलेल्या 40-42 वर्षाच्या तिच्या नवऱ्याने तिला दंडाला धरून अलीकडे ओढलं आणि डोळ्यासमोर घडलेल्या त्या प्रकाराला पाहून बसमधील सर्वजण अवाक झाले। त्याला स्वतःला खिडकीजवळ बसायचं असल्याने त्याने बायकोला जोरात ओढलं होतं। याचा मलाही नकळत अंदाज आला। पुढे काही मिनिटांनी त्या महिलेने पिशवीतून एक डबा काढला आणि उपरण्याची गाठ सोडून भाकरी हातात घेतल्या। काही वेळाने त्या दोघांचं जेवण उरकल्यावर हातात डबा घेऊन ती महिला गाडीतून खाली उतरली। पुढे बस स्टँडच्या बाजूच्या टपरीजवळच्या माठातून पाणी घेऊन तिने डबा हिसळला आणि पदराने तो पुसून घेत ती पुन्हा गाडीत चढली। एव्हाना पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली होती। तेवढ्यात तिच्या विक्षिप्त नवऱ्याने बाजूला ठेवलेली रिकामी पाण्याची बाटली तिच्या हातात दिली आणि पाठीवर धपाटा देऊन ती भरून आणण्याचा इशारा केला। पाऊस सुरू झाल्याने त्या माऊलीची बस खाली उतरण्याची अजिबात इच्छा नव्हती। मात्र अखेरीस तिचाही नाईलाज झाला। काही मिनिटांनी ती पुन्हा धावतच बसमध्ये चढली। यावेळी ती पावसाने अर्धवट भिजली होती। गाडी सुरू झाली, मात्र माझ्या डोक्यातील विचारचक्र काही थांबायचं नाव घेत नव्हतं। तासाभराने बस स्टँडवर पोहोचली आणि सर्वजण खाली उतरले। त्यानंतर ते जोडपं समोरून चालत जाताना पुन्हा माझ्या नजरेस पडलं। यावेळी 2 जड पिशव्या त्या तोल सावरणाऱ्या महिलेच्या हातात होत्या आणि तिचा नवरा छाती काढून पुढे चालत होता। त्या घटनेला आठवडा उलटलाच होता की आज छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंग घटनेत नवरा गमावलेल्या ताईचा आक्रोश पाहण्यात आला। एकीकडे त्या ताईवर जीवापाड प्रेम करणारा नवरा समाजाने तिच्यापासून हिसकावून घेतला, तर आधीच्या घटनेत त्या विवाहित महिलेवरील अन्याय समाज अगदी उघड्या डोळ्यांनी बघतोय। ती स्वतःच्या इच्छेने जगो किंवा इतरांच्या, मरण जणू तिचंच होतं। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।